नमस्कार मित्रांनो, ही बघा आम्ही घरीच माती आणली आणि गोणीमध्ये टाकली आणि याच्यामध्ये हरभरे लावले आम्हाला ताजी भाजी खाय भेटायसाठी। आता मी ही खुडणार आहे अशी, नंतर याला खोडली की डबल येते। आता आम्ही ही ताजी ताजी भाजी खाणार आहोत, गावाकडे जाणं होत नाही, ताजी भाजी भेटत नाही, म्हणून आम्ही गोणीत माती भरली आणि ताजी ताजी भाजी आता बनवणार आहोत। आम्ही बनवताना तुम्हाला दाखवू पण कशी बनवायची, काय बनवायची। आम्ही याचा घोळाना बनवणार आहोत, घोळाना बनवताना पण तुम्हाला आम्ही दाखवतो। अशी खुडायची, याला डबल येते आता भाजी बघा। अशी खुडायची शेंडे शेंडे, याला डबल येते। मग पुन्हा आणखीन 8 दिवसाला याला डबल भाजी येते। 8 दिवसाला डबल खुडायची, डबल ताजी भाजी खायला भेटते। 8 दिवसाला आणखीन याला खूप जास्त भाजी येईल, अशी खुडल्यामुळे त्याला आणखीन जास्त भाजी येईल। दिली टाकून हे बघा, याच्यामध्ये अशी टाकते, चांगली चांगली भाजी ताजी ताजी। हे बघा, अशी खुडायची, आणखीन 8 दिवसाला याला भाजी परत येते, परत खुडायची, परत खायची। आपल्याला ताजी भाजी भेटते खायला। तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही पण असं बनवा, तुम्हाला पण ताजी भाजी भेटेल अशी खायला घरीच। गावाकडे जाणं होत नाही, त्याच्यामुळं घरीच हरभरे लावले। छान दिसते ही ताजी ताजी भाजी, आमच्या मुलीला खूप आवडते ताजी भाजी खायसाठी। हे बघा, हे बघा भाजी ताजी ताजी, हे का छान दिसते ना ताजी ताजी। आणखीन 8 दिवसाला खूप निघाल झाली काय तीच 2-4 गोणे केले असते ते झाले असते। इतकीच कोण कोण खायची इतके आता तूच खाय, आम्ही खाल्ली। आणखीन 8 दिवसाला दुसरे कोंबले येतात।